मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 3 मंत्र्यांची विकेट जाणार अशी चर्चा। भाजपमधून सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार। सामनातून दावा तर पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। सामनातून मोठा दावा तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे असल्याची राऊतांची टीका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीमध्ये मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी। तर मी साखर उद्योगाच्या कार्यक्रमाला आलोय, जयंत पाटलांची माहिती। विजयकुमार घाटगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजित पवार यांचा शब्द। घाटगेंची माहिती। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सूरज चव्हाणांना तात्काळ पक्षातून काढले, त्यांना यापुढे पक्षात स्थान देणार नाही असं अजित पवार म्हणाले। विजय घाटगे यांचा दावा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यामध्ये काम करायला आवडेल, संतोष बांगर यांच्याकडनं मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। धुळ्यामध्ये माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर विरोधकांचं जोरदार आंदोलन। कोकाटे यांना पत्ते दाखवत निषेध व्यक्त। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार योग्य तो निर्णय घेतील। कृषी घोटाळा प्रकरणात मुंडेंना दिलासा। छगन भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। संजय राऊत यांचा मोठा आरोप। घोटाळ्यातील अमित साळुंखे, श्रीकांत शिंदेंचा निकटवर्तीय असाही आरोप। हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन काढले। येरे रे पैसा 3 चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे अमेय खोपकर भाऊक। मनसेकडनं तीव्र आंदोलनाचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंचं रास्ता रोको आंदोलन तात्पुरता स्थगित। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरूच। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये सुद्धा पावसाचा जोर। तर मुंबईमध्ये समुद्रात मोठ्या लाटा। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली। भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती। निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती। सभामंडप, गाभारा आणि कळसातून पाण्याची गळती। संस्थांकडून पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशांमधील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संकेत। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच। आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी। सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।